ये माई ये, देवाच्या समोर धूप दीप नैवेद्य आरती करून आता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. कारण आपली कथा देखील इतक्या सुंदर अशा वळणावर येऊन ठेपलेली आहे की माई खरोखर मला देखील अशी एक उत्सुकता लागलेली की पुढे आता आपल्याला काय बघायला मिळेल. माई, आपल्याकडे असणाऱ्या या सगळ्या कहाण्या कशासाठी आहे? पहा, याच्यासाठी आपले आचरण आणि आपलं वर्तन कसं उत्तम असावं यासाठी या सगळ्या कहाण्या आहेत. तशीच आपली ही जी कहाणी आहे ना, ती आपल्याला बरंच काही सांगून जात असते. पहा, मला खात्री आहे की तू तुझ्या लेकरांना देखील याच कहाण्या नेहमी सांगत असते आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न देखील तू करत असते. आता आजच्या देखील कहाणीतून त्यांना बरंच काही शिकायला मिळेल यात शंकाच नाहीये. तर मग करूया का आजच्या भागाला आपण आरंभ? हे प्रभू, हे पालनहार, आज मी राजा दशरथ म्हणून आपल्या समक्ष उभा नाहीये, तर या रघुकुलातील शृंखलेचा एक घटक म्हणून उभा आहे. हा वंश ज्याला इक्ष्वाकू, विकुक्षी आणि पृथु यासारख्या महान आणि दिग्गज महाराजांनी न्याय दिला, मोठं केलं त्यांच्या कार्याने, त्याच मालिकेतील मी एक मणी आहे. आज हे पुत्रकामेष्टी यज्ञ करून आपण आम्हाला योग्य आणि अपेक्षित फळ आमच्या पदरात घातलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मुनिवर्य, महाराणी कौसल्या, आपण या पायसाचे सेवन करून जो पुत्र धारण कराल तो या सृष्टीतील आदर्श राजा आणि संपूर्ण पुरुष म्हणून गणला जाईल. माझे मन किंचित भयभीत होत आहे आणि या शुभ क्षणी हा काकक्रोश तितकासा शुभ नाही. महाराणी, हे काय झाले? महाराज, मी फक्त त्या कावळ्यास दूर करण्यास आले होते, परंतु दुर्दैवाने त्याने माझ्या वाट्याचे सारे पायस नेले. बरं, शांत हो. कशी शांत होऊ महाराज? मी सुद्धा मातृत्वाची भुकेली आहे, परंतु हे असे झाल्यावर मी या सुखापासून वंचित राहणार. हे बघ, आपण तिघी एकमेकींच्या भगिनी आहोत ना. आजवर हे दुःख आपण सगळ्यांनी वाटून घेतलं. आता हे सुखाचे क्षण सुद्धा आपण एकमेकींबरोबर वाटून घेणार आहोत. हे घे पायस. यानं तुला नक्की पुत्र प्राप्त होईल. अगदी सत्य वदलात तुम्ही कौसल्याताई. सुमित्राताई,
माझ्या वाटेला हे आलेले पायस देखील आपण प्राशन करावे. म्हणजे या पायसाचे समप्रमाणात वाटप होईल. अशा परोपकारी मातांच्या पोटी संस्कारी बालकच जन्माला येणार आणि आपला वंश पुढे घेऊन जाणार यात शंकाच नाही. नाथ, हे आता काय घडले अयोध्येमध्ये? हे चुकून घडले की यात देखील आपली लीला म्हणावी. सुमित्रा त्या कैकेयीपेक्षा मानाने व वयाने ज्येष्ठ, तरी देखील त्या कैकेयीने त्या पायसाचे अधिसेवन केले. याचा अर्थ त्या कैकेयीस अधिपुत्र होईल. अगदी योग्य अनुमान लावलात देवी. तसेच घडणार आहे हे विधिलिखित आहे. त्यातही तुम्ही पाहिले तर सुमित्राने कैकेयी आणि कौसल्या यांच्या वाट्याला आलेल्या पायसामधील निम्मा भाग हा स्वतःसाठी घेतला. याचाच अर्थ असा की राणी सुमित्रा एक नाही तर 2 पुत्रांना जन्म देणार आहे. नाथ, आपण नियतीचे हे चक्र खूप ठरवून पुढे नेत आहात. परंतु तो काकपक्षी केवळ योगायोग म्हणून तेथे निश्चितच आला नसणार, होय ना? यावर काय उत्तर द्यावे देवी? राजा दशरथाप्रमाणेच इतर असे अनेक भक्त आहेत की ज्यांच्या पोटी मी जन्माला यावे अशी त्यांची अपेक्षा आहे. मी केवळ शक्य त्या प्रकारे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. बघा बघा तो काकपक्षी कुठे जातोय. नाथ, हे घर कोणाचे आहे? कुण्या राजाचे भासत नाही. नाही देवी, हे अंजलीचे घर आहे, जी आमची भक्त आहे. नाथ, हिने तर त्या पायसाचे सेवन केले देखील. होय, कारण ही आहे अंजनी, हनुमानाची होणारी माता. म्हणजे आपण त्या हनुमानामध्ये देखील स्वतःचा अंश देणार आहात तर? होय देवी, आता पुढील 9 मासांमध्ये आम्ही या पृथ्वीवर अवतरित होणार आणि आमचे ध्येय एकच असेल. पृथ्वीवर जेथे अन्यायाचा अतिरेक झाला असेल, अधर्माचा सुळसुळाट झाला असेल, त्यावर अंकुश लावणे. जेव्हा कुठे पाप व विनाशाचा अतिरेक होईल तेव्हा तेव्हा मी विविध अवतारांमध्ये जन्म घेईन. कौसल्याताई, आज तर आपण आम्हाला चकितच केले.
धनुर्विद्येमध्ये आपला हात एवढा रुळलेला आहे याचं आम्हाला ज्ञानच नव्हतं. कदाचित आपली ही आवड गर्भारपणातील डोहाळे म्हणावेत की काय कौशल्यताई. आता तुम्ही याला अत्यानंद म्हणा किंवा डोहाळे, पण खरं सांगू का, अनेक वर्षात जसं मला करता आलं नाही, जसं मला जगता आलं नाही, त्यासाठी वेळ मिळतोय असं म्हणा हवं तर. परंतु कौशल्याताई, इतकी अचूक धनुर्विद्या, ह्यावरून आपण एकच अनुमान लावू शकतो की आपणास होणारा पुत्र असाच एक बाणी म्हणजेच धनुर्विद्येमध्ये अतिशय निपुण असा असेल अशी आपली इच्छा असणार. प्रत्येक मातेला आपला पुत्र सर्वगुण संपन्न असावा असं वाटतं. आता धनुर्विद्या अध्ययन करून तो अवगत करेल, परंतु रघुकुल दीपक हा एकवचनी, सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र असावा हीच विष्णूचरणी प्रार्थना आहे. माता कौसल्या तिच्या होणाऱ्या पुत्राकडून किती आशा धरून आहेत ते. नाथ, आपण हे सर्व धारण करूनच आहात. आपण स्वयंसृष्टीचे पालनहार आहात. तुम्ही विसरत आहात देवी, माझा अवतार हा सामान्य मनुष्याचाच आहे. त्यामुळे मनुष्य असताना आदर्श राजा, एकवचनी, एकबाणी अशी अनेक कर्तव्ये पूर्ण करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी अढळ साधना आवश्यक आहे. नाथ, एक सुचवू? अवश्य देवी. महाराणी कौसल्यास आपला पुत्र एक वचनी, एक बाणी असा अपेक्षित आहे. परंतु एक पत्नीत्वाचं काय नाथ? एक पत्नी असलेला राजा असे सुचवू पाहत आहात तुम्ही? होय, आणि काय गैर आहे त्यात? आपणच म्हणालात की मनुष्य रूपात जन्म घेऊन आदर्श पुरुषत्वाचा वस्तुपाठ असलेला हा अवतार असेल. मग आजवर राजघराण्यात चालू असलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा त्या देखील या अवतारात नाहीशा व्हायला हव्यात ना. जर ही प्रथा व परंपरा एका राजाने अंमलात आणली व पुढील अनेक युगे सामान्य व्यक्ती त्याची आठवण ठेवतील, आपल्या आचरणाचे प्रमाण देतील. अगदी योग्य वचन बोललात देवी. यात एका गुणवत्तेची कमतरता आम्हास वाटत होती, आपण ती दूर केली. कुठलाही पुरुष त्याच्या सहचारणीशिवाय अपूर्णच असतो हे आपण दाखवून दिले. परंतु नाथ, हेच अपूर्णत्व आपल्याला अनुभवावे लागणार आहे. कारण या अवतारासाठी आपल्यात येणारे अंतर याचीच साक्ष देणार आहे. आणि या अवतारात आपली अर्धांगिनी कोण असेल हे माझं ठाऊक नाही. देवी, आपल्या नात्यामध्ये कधीही वियोग येऊ शकत नाही हे तुम्हाला ज्ञात आहे काय? हेच सर्व प्रश्नांवर उत्तर असते. योग्य समय येता लक्ष्मी देवी पृथ्वीवर जन्म घेतील व माझी सहचारिणी म्हणून योग्य ती साथ देतील. नाथ, हे सारे स्वप्नवत भासते आहे, परंतु माझे तेथे यायचे प्रयोजन ते काय? आणि कोणाच्या पोटी जन्म लिहिला आहे माझा? तुम्ही धरणी कन्या सीता म्हणून जन्म घ्याल व आयुष्य व्यतीत कराल, तर रावणाच्या विनाशासाठी सुद्धा तुम्हीच कारणीभूत ठरणार आहात. महाराज, अभिनंदन महाराज. रघुवंशाचा कुलदीपक जन्माला आला. महाराणी कौशल्य यांनी राजपुत्रास जन्म दिला. आनंदाची वार्ता सांगितलीत. घे आमच्याकडून बक्षीस. महाराज, वार्ताच तशी आहे. धन्यवाद महाराज. अखेर भगवंतांनी आमच्या मनातलं ऐकलं मुनिवर. रघुकुलाचा उत्तराधिकारी जन्मास आला. चल चल. कालदेव यज्ञदेव कपट करून माझ्या कारागृहातून नाहीसा झाला व त्यावेळेपासूनच मी काळाचा शोध घेतोय. कारण काळावर विजय म्हणजे त्रिलोकावर मात, सर्व देवांवर अधिपत्य. मुळात मी मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि तुला बंदी करून मी काळाला माझ्या चरणी बंदिस्त केले आहे. गोड गैरसमज आहे तुझा. कोण म्हणतं की तू मृत्यूला जिंकलास?
तुझा मृत्यू मला स्पष्ट दिसतोय. तारादेव, पुरे झालं तुझं हे कपट. तुझे हे मायावी खेळ मला आता फसवू शकत नाहीत. नाही रावण, प्रत्येक रात्रीला अंत असतो. रात्र कितीही गडद असो, पहाट ही होतेच. आणि तुझं या पृथ्वीवरील अस्तित्व लवकरात लवकर संपुष्टात येणार आहे. असं? मग हे तरी सांग, ती वेळ कधी येणार आहे? योग्य समय योग्य तेच घडते. तुझ्या पापांची परिसीमा भरली की तुझा काळ आलाच म्हणून समज. कारण तुझा मृत्यू ज्याच्या हाती लिहिलेला आहे त्याचा जन्मोत्सव संपूर्ण सृष्टी आत्ता साजरी करत आहे. असुरांनो, बंदी करा याला. मातृत्व हा प्रत्येक स्त्रीला लाभलेला सर्वात मोहक असा अलंकार आहे आणि आपण तिघींनी तो मनोभावे पूजला आहे आणि त्याचं दायित्व तुम्ही स्वीकारलं आहे. त्याकरता मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. मुनिवर्य, या पुत्रांवर पालक म्हणून आमचा अधिकार असला तरी सुद्धा त्याहून मोठा अधिकार आपला आहे. तेव्हा आपण स्वतः यावं आणि यांचं नामकरण करून यांच्या मंगल आयुष्याचा आरंभ करून द्यावा. रघुवंशासाठी आजचा दिन हा एक सुवर्ण दिन आहे. आज म्हणजे चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिनी या वंशाचे उत्तराधिकारी या सृष्टीवर अवतरले आहेत. आज त्यांचं नामकरण करण्याचा मान मला मिळणे हा माझा बहुमान समजतो. राणी सुमित्राचा हा कनिष्ठ पुत्र एक शूर योद्धा म्हणून गणला जाईल.
आणि त्याचे नाव शत्रुघ्न असेल. शत्रुघ्न. आणि त्याचा जुळा बंधू त्याच्याच जीवनात बंधुप्रेमासाठी प्रसिद्ध असेल. जणू काही त्याने आपले आयुष्य बंधुप्रेमासाठी वाहिले अशी त्याची ख्याती असेल. त्याचे नाव असेल लक्ष्मण. लक्ष्मण. कैकेयीचा पुत्र त्याने केलेल्या असीम त्यागासाठी प्रसिद्ध असेल. आणि या त्यागमूर्तीचे नाव असेल भरत. भरत. आणि आता रघुकुळातील ज्येष्ठ पुत्र कौसल्यासूत, ज्याचे आचरण जगण्याचा वस्तुपाठ म्हणून गणला जाईल. आदर्श राजा, मर्यादा पुरुषोत्तम अशी त्याची ख्याती असेल. युगानयुग त्याची महती गायली जाईल असा एकमेवाद्वितीय रघुकुलाचा उत्तराधिकारी, एकवचनी सत्यवचनी रघुकुल दीपक, जगण्याचा आदर्श राम. श्रीराम श्रीराम श्रीराम. राम. राम. जय श्रीराम. जय श्रीराम. याआधी आपण काय पाहिलं माई की रावणाने आपल्या अहंकाराने आणि आपल्या कर्मानेच आपल्या मृत्यूला आव्हान केलेलं आहे. की इतका अहंकार की त्याच्यापुढे त्याला काहीच दिसत नव्हतं. एका बाजूला तो आशुतोष भोलेनाथांचा परमभक्त होता, पण दुसऱ्या बाजूला मात्र तो महाविष्णूंचा अपमान करत होता. पण ज्या महाविष्णूंचा तो अपमान करत होता ना, त्यांच्याच कडून त्याला मृत्यू येणार होता. ही देखील खरं तर नियतीचीच खेळी म्हणायची. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.